मित्रांनो नमस्कार, तुमचं परत स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. खूप दिवसांनी व्हिडिओ रेकॉर्ड करायला वेळ मिळतो आहे, तर त्याचा निश्चितच मित्रांनो मोठा आनंद आहे. असो, भारताच्या राजकारणामध्ये एक एक करून फॅमिली ओन्ड प्रायव्हेट लिमिटेड पक्ष निकालात निघत आहे. 2 वर्ष मागे तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांचा BRSचा आणि आंध्र प्रदेशमध्ये जगन रेड्डी यांच्या YRS काँग्रेसनी बरेच वर्षांनी परत 10-12 वर्षांनी परत पराभव केला. तमिळनाडूमध्ये 1 महिना मागे DMKचा पराभव एका नवीन पक्षाने केला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी प्लस अभिषेक बॅनर्जी, ज्याचं नाव TMC आहे पण हे नाव मोठं महत्त्वाचं आहे, तर बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जीच्या पक्षाचा पराभव भाजपने केला. म्हणजे पराभव तर केलाच, पण त्यानंतर लगेचच पक्षाचे 2 मोठे एक प्रचंड मोठा तुकडा आणि एक छोटासा उरलेला तुकडा असे पक्ष दुभंगलेला आहे. महाराष्ट्रात तर दोन्ही फॅमिली पक्ष NCP SP आणि उबाठा यांची काय अवस्था आहे हे तुम्ही जाणताच, मी जास्त सांगायची गरज नाही. मात्र या सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यात जास्त वाईट अवस्था, सगळ्यात बिकट अवस्था कोणत्या 2 पक्षांची असेल तर ते आहेत बंगालमधला तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातला उबाठा. म्हणजे अवस्था इतकी बिकट आहे की त्या पुढच्या निवडणुका तरी लढू शकतील की नाही, का त्यांना पक्ष विलीन करावे लागतील, इतकी अवस्था वाईट आहे. आणि त्याचं मित्रांनो कारण आहे अभिषेक बॅनर्जी. हो, दोन्हीकडे एक अभिषेक बॅनर्जी आहे. मात्र महाराष्ट्रातल्या उबाठामधल्या अभिषेक बॅनर्जीचं नाव संजय राऊत आहे. मी आदित्य ठाकरेला अभिषेक बॅनर्जी न म्हणता, म्हणजे या उबाठाची अवस्था जी वाईट झाली आहे त्याचा दोष आदित्य ठाकरेंना न देता संजय राऊतांना का देतो आहे हे कळायचं असेल तर मित्रो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर असं बघा की शेवटी संजय राऊतांच्या अरेला कार्य करणारा मनुष्य भेटलेला आहे. संजय दिना पाटलांनी संजय राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलेले आहे. कितीही झालं तरी भाजपवाले राऊतांच्या पातळीवरती येऊन बोलू शकत नाहीत, पण संजय दिना पाटील त्यांना पुरून उरले आहेत. आणि लगेचच जे संजय राऊत पत्रकार परिषदेत अर्वाच्य भाषेत शिव्या देत होते आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांना गद्दारांना तुडवा असं आव्हान देत होते, त्यांनी लगेचच पायात शेपूट घालून सरकारला मला वाचवा अशी याचना केलेली आहे. आणि खरोखर मात्र मला वाटतं मित्रांनो संजय राऊतांच्या जीवाला धोका आहे, पण तो संजय पाटलांकडून नाही, जनतेकडून. त्यांनी जर याच पद्धतीने शिवीगाळ अरेरावी चालू ठेवली तर त्यांचासुद्धा अभिषेक बॅनर्जी व्हायला वेळ लागणार नाही. जसे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीला दगडं आणि अंडे मारण्यात आले, तीच परिस्थिती जर का राऊतांवर काही दिवसात आली तर आश्चर्य वाटायला नको. पण मित्रांनो मुद्दा तो नाही, संजय राऊत हा काही मुद्दा असू शकत नाही. शेवटी संजय राऊत कोण आहेत? एक पत्रकार ज्याला बाळासाहेबांनी हाताला धरून मोठा केला, सामनाचा संपादक केला, पुढे उद्धव ठाकरेंनी त्याला अजून मोठा केला, राज्यसभेवर पाठवला वगैरे वगैरे वगैरे, इथपर्यंतसुद्धा सगळं मित्रांनो ठीक होतं. पण आता तर हद्द झालेली आहे. आज तर परिस्थिती ही आहे की पक्षाचा चेहराच संजय राऊत होऊन बसलेले आहेत आणि हे मित्रांनो सहनशक्तीच्या पलीकडे आहे. जो पक्ष बाळासाहेबांचा वारसा सांगतो, आजही जिथे बाळासाहेबांचे वास्तव्य होते त्या मातोश्रीतनंच हा जो पक्ष चालतो, त्याचा चेहरा भांडूपचा संजय, हद्द झाली. आणि या परिस्थितीला सर्वात जास्त कोण जबाबदार असेल तर ते अर्थात उद्धव ठाकरे या माणसात. आणि अर्थात आदित्यमध्ये सुद्धा धमक नसल्याने राऊतांसारखा 2 कवडीचा पत्रकार आज पक्षाचा चेहरा बनलेला आहे. मला दुःख याचे मित्रांनो, ज्याला बाळासाहेबांनी आपला वारस नेमला तो मनुष्य एवढा निस्तेज, प्रभावहीन आणि अनइमॅजिनेटिव्ह कसा निघावा. या माणसाने बापाकडून काही म्हणून काहीच घेतलं नाही आणि त्याचमुळे मित्रांनो आज ठाकरे ब्रँड जवळजवळ अस्ताला जायची वेळ आलेली आहे. खरं म्हणजे ठाकरे नावाचा कुठला ब्रँड होता की नाही अशी शंका घेण्या इतपत सुद्धा आता परिस्थिती तयार झालेली आहे. ठाकरे ब्रँडची अवस्था इतकी वाईट आहे की उद्धवजींचे सगळ्यात कट्टर समर्थक मुंबईचे मोठे मोठे लिब्रांडू पत्रकारसुद्धा आता हतबल झालेले आहेत. मी एका रिटायर्ड पत्रकारांची मुलाखत यूट्यूबवरती ऐकत होतो. उबाटा सेनेचे 6 खासदार शिवसेनेमध्ये गेले,
त्या दिवशी त्यांची जखम परत हिरवी झाली आणि लालच रक्त वाहत होते, बरं हिरवे नव्हते. ते अगदी नाईलाजाने शेवटी म्हणाले, मला वाटतं उद्धव ठाकरेंना सांगावे तुम्हाला जमत नाही आहे. 7 वर्षांनी का होईना, म्हणजे 2019 नंतर 2019मध्ये उद्धव ठाकरेंनी घात केला होता, जो 7 वर्षांनी का होईना मुंबईच्या लिब्रांडू टोळीमध्ये कुठेतरी हे रिअलायझेशन आहे की महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे प्रोजेक्ट फसलेले आहे. त्यामुळे ते सध्या नवीन प्रोजेक्टच्या शोधात, देवेंद्रजींविरुद्ध उभा करायला नवीन प्रोजेक्टच्या शोधात आहेत. मध्ये जरांगे पाटलामुळे थोडासा तमाशा काही दिवस रंगला होता, पण देवेंद्रजी कसले खमके ते त्यालासुद्धा पुरून उरले. त्यामुळे लिब्रांडू टोळीची नजर फिरून फिरून एकनाथ शिंदेंवर येऊन स्थिरावते. पण एकनाथ शिंदे चाणाक्ष आहेत, त्यांची नजर दूरवर मोठ्या राजकीय टार्गेटवर स्थिरावलेली आहे. ते काही हे या डाव्या काँग्रेसी इस्लामिक लिब्रांडू लॉबीच्या झास्यात येत नाही. ते आजही एक एक वीट चढवतच आपलं राजकारण करत आहेत. आणि मला वाटतं हाच फरक आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये. एकनाथ शिंदे हे काही नरेंद्र मोदींसारखे करिझमॅटिक किंवा देवेंद्रजींसारखे विजनरी नसले तरी चतुर आणि धोरणी आहेत. पण मला वाटतं आज उद्धवजींसमोरची समस्या एकनाथ शिंदे नसून त्यांचे स्वतःचे वडील आहेत. त्यांचे वडील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज त्यांच्यासमोरची समस्या आहे. हो, पुन्हा सांगतो, त्यांच्यासमोरची समस्या बाळासाहेब ठाकरे आहेत. आता गोंधळू नका, लेट मी एक्सप्लेन. उद्धव ठाकरेंना शिवसेना नावाचा पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे नावाचा ब्रँड अक्षरशः वारशामध्ये फुकट मिळाला. पण ही लेगसी, हा वारसा, हे साम्राज्य तयार कसे झाले याची समज त्यांना आली नाही. असं बघा, बाळासाहेब एवढे मोठे नेता झाले ते नशिबानी नाही, ते 2 मोठ्या आंदोलनात सामील होते. पहिले 1950च्या दशकातले संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि दुसरे रामजन्मभूमी आंदोलन. आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे वडील प्रबोधनकार आणि बाळासाहेब यांचा स्वतःचा ॲक्टिव्ह सहभाग होता. मी तर असं म्हणेन की त्यांचा पुढाकार होता. पण रामजन्मभूमी आंदोलनात पक्ष म्हणून ते किती सहभागी होते हे सांगणे कठीण आहे. मात्र ज्यावेळी बाबरी उद्ध्वस्त झाली त्यावेळी जर ही शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. हे म्हणून बाळासाहेबांनी हिंदू समाजाला जन्माजन्माकरता उपकृत करून ठेवलेले आहे. तर मुद्दा काय, बाळासाहेब ठाकरे एवढे मोठे नेता झाले, पूर्ण भारतभर त्यांची प्रसिद्धी झाली, ते हिंदू हृदय सम्राट झाले. याचं कारण त्यांनी या 2 आंदोलनांमध्ये घेतलेला सहभाग आणि त्याच्या अनुषंगाने घेतलेले अतिशय कठीण निर्णय. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांच्या हाती नेहरूंनी दिला. त्याच नेहरूंनी ज्यांनी 100पेक्षा जास्त मराठी आंदोलकांचे बळी घेतले होते. संयुक्त महाराष्ट्र बनतात, संयुक्त महाराष्ट्र समिती विघटित झाली आणि काँग्रेसला महाराष्ट्राचा राजकीय विरोध जवळजवळ गायब झाला. खरं म्हणजे समाजात काँग्रेस विरुद्ध रोष होता, पण विरोधक त्याचं कन्व्हर्शन राजकीय विरोधात करू शकत नव्हते. तो विरोध मावळून जाऊ नये, त्याला व्यक्त होण्याकरता राजकीय व्यासपीठ मिळावे म्हणून बाळासाहेबांनी 1966मध्ये शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केला. त्यांनी त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. याला निर्णय घेणं म्हणतात मित्रांनो. दुसऱ्यांदा असाच फायदा त्यांनी 1987मध्ये घेतला, जेव्हा त्यांनी पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत सुनील प्रभूंना उभे केले आणि जहाल हिंदुत्ववादी भाषण केले. आणि बघा काय चमत्कार झाला, बलाढ्य काँग्रेसला सुनील प्रभूंनी पराभूत करून ते निवडून आले. पुढे 1988मध्ये भाजपशी युती केली आणि 1995मध्ये सेनेचा पहिला मुख्यमंत्री झाला. हा इतिहास बहुतेकांना ठाऊक असेल. पुढची 30 वर्ष उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेस्तोवर शिवसेना हा महाराष्ट्रातला एक मोठा, मी तर म्हणेन की सगळ्यात महत्त्वाचा पक्ष होता. पण या प्रचंड यशामागे दोन्ही वेळा 1966मध्ये ज्यावेळी त्यांनी शिवसेना स्थापन केली आणि 1987-88मध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा वाटा, 1988मध्ये त्यांनी भाजपशी युती केली. या दोन्ही निर्णयांचा सिंहाचा वाटा होता आणि होते अतिशय चाणाक्ष आणि चतुर असे पॉलिटिकल कॅल्क्युलेशन.
हे दोन्ही निर्णय जरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी घेतले असले तरी जनतेच्या हिताचे होते, जनतेला आवडणारे होते. बाळासाहेबांना मिळालेले एवढे मोठे यश हे त्यांनी अर्जित केलेले होते मित्रांनो, त्यांना नशिबाने चुकून मिळालेले नव्हते. आणि इथेच उद्धव ठाकरेंची गडबड झाली. 2019मध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतला, भाजपच्या विरोधात निर्णय घेतला, पण तो जनतेचा विचार, त्याच्यामागे जनतेचा विचार नव्हता. या निर्णयामागे होता केवळ नागडा राजकीय स्वार्थ. बरं, याच्यात त्यांनी पक्षाचा सुद्धा विरोध केला नाही, त्यांनी केवळ स्वतःचा विरोध केला. केवळ मला मुख्यमंत्री करा. त्यांना वाटलं आपण आज ज्या पोझिशनमध्ये आहोत, नशिबाने आपण ज्या पोझिशनमध्ये आहोत, त्यामुळे आज आपण बाळासाहेब ठाकरे झालेलो आहे. आणि या बाळासाहेब होण्याच्या फंदामध्ये मित्रांनो ते संजय राऊत होऊन गेले. म्हणजे 7 वर्षात पक्षाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की आज ते घरात लपून बसतात आणि संजय राऊतांना पक्षाचा चेहरा करून बाहेर लढायला पाठवतात. आणि ज्या प्रकारची बेछूट वक्तव्य संजय राऊत रोज करत असतात, ती जर का थांबली नाहीत तर संजय पाटलांनी म्हटलं तसं व्हायला फारसा वेळ लागणार नाही. जसे ममता बॅनर्जींच्या पुतण्या अभिषेक बॅनर्जीला तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर अंडी आणि दगडं पडली, तशी संजय राऊतांना लवकरच पडली तर आश्चर्य वाटायला नको. आणि मग असं म्हणावं लागेल की ठाकरे ब्रँडची अवस्था अभिषेक बॅनर्जीसारखी झालेली आहे. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.